गोल्डन फिटनेस फैमिली के साथ फैमिली मेंबर जुड़े हैं। आणि मला या आरोग्य फॅमिलीमध्ये जवळ-जवळ 13-14 महिने झाले सर. ओके. आणि मी आरोग्य फॅमिलीमध्ये आले म्हणजे माझं वाढलेलं वजन याच्यामुळे मी आरोग्य फॅमिली जॉइन केली. पण माझं वजन तर कमीच झालं. पण त्याबरोबर मला डिसऑर्डरही खूप होत्या. मला अस्थमाचा त्रास होता लहानपणापासून. म्हणजे आत्ताचा नाही, लहानपणापासून मला हा त्रास होता. आणि मला म्हणजे इथून इतकं पण चालता येत नव्हतं. मला इन्हेलर होती ओढायला, 5-6 टॅब्लेट होत्या आणि खूप काही मी डिसऑर्डर व्यापून गेलेली होती. आणि मी एकदा दवाखान्यात असताना आमच्या वहिनीची मला भेट झाली आणि त्यांनी मला या आरोग्य फॅमिलीची ओळख करून दिली. त्यानंतर मी म्हणजे काय आहे ते. नंतर मी जॉइन केलं, पण मला पहिल्यांदा काही वर्कआउट होत नव्हता सर. मला अस्थमाचा त्रास जेव्हा मी आपल्या जगातील नंबर वन सकस संतुलित आहार मागवला आणि त्या ट्यूब घ्यायला चालू केलं. मला 8 दिवसामध्ये फरक जाणवला. 8 दिवसामध्ये माझा म्हणजे 5-10 मिनिट, 15 मिनिट असं करत-करत माझा स्टॅमिना वाढू लागला आणि मी तब्बल 1 तास फुल वर्कआउट करू लागले सर. ओके. म्हणजे पहिलं आपण सुरुवात केली त्या दिवशी किती वेळ एक्सरसाइज केला होता आपण? नाही सर, मी म्हणजे पहिल्यांदा जॉइन केलं तेव्हा पहिल्यांदा केलं तेव्हा मला काहीच वर्कआउट जमत नव्हतं. कारण मला अस्थमाचा त्रास होता सर. ओके. थोडं म्हणजे केलं असं वर्कआउट की असं नरड वाजायचं आणि मला चालता पण येत नव्हतं. एवढा त्रास होता सर मला. पण ओके. जेव्हा मी आपल्या जगातील नंबर वन सकस संतुलित आहार मागवला 8 दिवसानंतर, मला यायला थोडा वेळ लागला आणि नंतर आल्यानंतर घेतल्यानंतर 8 दिवसातच मला रिझल्ट जाणवायला लागला सर. येस, येस, येस. खूप सुंदर अमेझिंग अनबिलिव्हेबल ट्रान्सफॉर्मेशन सुरुवातीला झाली. परंतु मला सांगा, थोडासा मोबाईल तुमचा जवळ पकडा, कारण की आवाजाचा प्रॉब्लेम येतोय. असे 2-3 मेसेज आलेत थोडेसे. आवाज तुमचा प्रॉपर येत नाही. ओके. तर हे सगळं याच्या अगोदर आपण वजन कमी करण्यासाठी काही परत प्रयत्न करत होतात का गोल्डन फिटनेस फॅमिलीला जॉइन करण्यापूर्वी? हो सर, खूप काही प्रयत्न केले होते मी. म्हणजे वॉकिंग तर करतच होते, पण त्याचबरोबर लिंबू पाणी, मध पाणी, नंतर नंतर झुंबा हा प्रकार पण मी केलेला. पण मला कशानेच काही फरक पडला नाही सर. कारण माझी खाण्याची, पिण्याची पद्धत पण व्यवस्थित नसल्यामुळं मला काहीच कशाचा फरक नव्हता. फरक पडला नाही. उलटं वजन वाढत गेलं आणि नंतर अस्थमाचा तर त्रास होताच. नंतर गुडघे दुखू लागले. वजन वाढल्यामुळे खूप आणखीन डिसऑर्डर वाढत जाऊ लागले होते. येस. आणि आपण या सगळ्या प्रवासामध्ये हे सगळे प्रयत्न करून झाले होते. तरी सुद्धा आपलं वजन कमी होत नव्हतं. आणि वाढत्या वजनाबरोबर आपण सांगताय की तुम्हाला लहानपणापासून अस्थम्याचा त्रास होता. मग ते कसं तुम्ही सगळं चाललं होतं अगोदरची लाईफस्टाईल आपली आणि त्यामध्ये कसं ते सगळं करत होतात? म्हणजे आधीच्या लाईफस्टाईलमध्ये आणि आताच्या खूप काही फरक आहे सर. आधी मी म्हणजे काम पण करू शकत नव्हते जास्त. मला थकवा यायचा आणि नरड ओढायचं. मी इन्हेलर ओढायची. मग 10-15 मिनिटं काम करायची, नंतर बसायची. मग नंतर थोडं घरात पण चिडचिड वगैरे व्हायची. काम जास्त पडलं की माझी चिडचिड व्हायची. असे खूप काही प्रकार होते. कारण माझं आरोग्यच व्यवस्थित नसल्यामुळं मला बाकीच्या गोष्टीला सामोरं जावं लागायचं. आणि आत्ताची मी जीवनशैली बघते तर आज मी खूप आनंदी आहे सर. कारण माझे डिसऑर्डर तर काहीच राहिलं नाही आणि माझ्या सगळ्या टॅबलेटही सगळ्या बंद झाल्या आणि ह्या बंद झाल्या मी डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच बंद केल्या सर. दवाखान्यात जाऊन नंतर मी एक्स-रे वगैरे सगळं चेकअप करूनच मी सगळ्या गोळ्या बंद केलेल्या आहेत. ओके. क्या बात है! तर पूर्णपणे मेडिकल फ्री लाईफ जगायला सुरुवात केली सुमंती मॅमनी. आज त्यांचं आयुष्य पाहू शकतो. आणि मला सांगा मग आता पहिल्या सुरुवातीच्या किती दिवसामध्ये आपलं किती फॅट लॉस झालं? पहिल्या 1 महिन्यामध्ये माझं 1-2 किलो कमी झालं असेल. पहिल्यांदा माझं लवकर नाही कमी झालं आणि नंतर आपली मॅरेथॉन होती लगेच म्हणजे मी आरोग्य फॅमिलीमध्ये आले आणि नंतर मॅरेथॉन चालू झालेली होती. मग मी त्याच्यात सहभाग घेतला आणि मॅरेथॉनचा खूप काही फरक पडला मला. मी मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आणि माझं म्हणजे 8-10 दिवसातच माझं 3-4 किलो वजन कमी झालं सर. असं करत-करत मी 2 किलो, 1 किलो, 3 किलो असं करत-करत मी 13-14 किलोचा फॅट लॉस केलेला आहे. येस, येस, येस. तर खूप-खूप अभिनंदन, काँग्रॅच्युलेशन. 13 ते 14 केजीचा फॅट लॉस सुमंती मॅडमचा झालेला आहे.
आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो त्यांचा ट्रान्सफॉर्मेशन अमेझिंग पद्धतीने 13 केजी फॅट लॉस हे त्यांचा झालेला आहे आणि हा त्यांचा ट्रान्सफॉर्मेशन आहे. अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन. सुमन मॅम या ठिकाणी मला एक सांगा, तुम्ही अस्थम्याचा जो त्रास होता, त्या त्रासाबरोबरच मग तुम्ही व्यायाम कसं करणं शक्य होत होतं तुम्हाला? म्हणजे व्यायाम होतच नव्हता मला पण मी थोडं-थोडं करत गेले सर, बसले नाही आणि मेन म्हणजे मी एक्सरसाइजमध्ये सातत्य ठेवलं आणि आपल्या जगातील नंबर वन सकस संतुलित आहार रेग्युलर घेतला आणि पहिल्यांदा तर मी 2 वेळेला घ्यायची, सकाळ संध्याकाळ आणि आपला अफ्रेश. अफ्रेश घेतल्यामुळं माझा थकवा दूर झाला आणि आपल्या जगातील नंबर वन सकस संतुलित आहारानं माझा थोडा स्टॅमिना वाढू लागला आणि आता तुम्ही बघताय, की मी तब्बल 1 तास वर्कआउट करू शकते. मला कसलाच थकवाही येत नाही आणि काहीच होत नाही आणि मेन आता म्हणजे अस्थम्याचा काही त्रास राहिलाय का सुमंत मॅडम? नाही सर, काहीच नाही राहिलं. काहीच नाही राहिलं. क्या बात काहीच है! नाही. तर त्यांनी म्हणजे अस्थमा दिवस जसं असताना तुम्ही सुद्धा असं म्हणजे तुम्ही हे सातत्याने करत गेलात आणि त्याबरोबर आपला सकस संतुलित आहार 2 वेळेस घेतला आणि एनर्जी ड्रिंक घेतले. त्यामुळे तुमचे म्हणजे थकवा तुमचा कमी होत गेला, अस्थम्याचा त्रास कमी होत गेला आणि त्यातून तुम्ही आज एवढा पॉवरफुल वर्कआउट करताय. काय वाटतं बरं जर ही गोल्डन फिटनेस फॅमिली तुमच्या लाईफमध्ये आली नसती, तर आज काय परिस्थिती असती? अ, आज म्हणजे आज जर गोल्डन फॅमिलीमध्ये मी आले नसते, तर आणखीन म्हणजे मला तसंच माझं आयुष्य काढावं लागलं असतं. सगळ्या अडचणींनी भरलेलं आणि मेन म्हणजे आरोग्य माझं चांगलं नव्हतं आणि मग मी तसंच माझं जीवनशैली तशीच चालू राहिली असती. आणि आता बघते तर मी म्हणजे टॅबलेट फ्री आहे. गोळ्या घेऊन माझी हीट पण वाढत होती. सगळं काही म्हणजे खूप विचित्र होतं सर आणि आपण म्हणजे म्हणतो, की जर घरातली बाई जर व्यवस्थित असेल, सगळा संसाराचा लोड ह्या बाईवर असतो आणि आपण आपल्यासाठीच वेळ देत नाही. आणि आपण आपल्यासाठी जर वेळ दिला, तर आज तुम्ही माझ्याकडे बघू शकता, की मी खूप आनंदी आहे आणि पूर्ण टॅबलेट फ्री आहे. मी एवढं सगळं काम करूनही मला आता बिलकुल थकवा येत नाही. मी सगळ्यांना सांगू इच्छिते, खास करून महिलांना, कारण मी अनुभवलेलं आहे, की मी दवाखान्यामध्ये असताना आमच्या घरची परिस्थिती, आपण जर नसाल तर लेकरं, संसार सगळं काही अव्यवस्थित होतं आणि आपण म्हणजे आपण जर व्यवस्थित असाल तर सगळं काही व्यवस्थित आहे. पण आपण आपल्याकडे दुर्लक्ष करतो. हे मीच केलेलं आहे. म्हणून तेच सांगत आहे, की आपण आपल्याकडे दुर्लक्ष न करता 1 तास डेली वर्कआउट आणि जगातील नंबर वन सकस संतुलित आहार हे आपण डेली घेतला पाहिजे. येस. खूप-खूप अभिनंदन, काँग्रॅच्युलेशन. या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल, की हा सुमंती देशमुख मॅडमचा वैयक्तिक अनुभव आहे. त्यांनी महिलांसाठी खूप छान संदेश दिलाय. जर महिला एका कुटुंबातली आजारी पडली, तर त्या कुटुंबाचे किती हाल होतात, ह्याचं एक उदाहरण त्यांनी स्वतः आहेत आणि त्यांच्या बाबतीत ती घटना घडल्यामुळे त्या सांगतायत, की त्यांची जी चूक झाली ते बाकी महिला करू नका. कारण की एकाच्या म्हणजे त्याला काय म्हणतात, पुढच्याला ठेच मागच्यानी शहाणं व्हायचं, की त्याला ठेच लागली मग त्याच रस्त्याने गेलो तर आपल्याला पण ठेच लागू शकते. म्हणून त्या सांगतायत, की तुम्ही स्वतःच्या शरीराला मेंटेन करा, स्वतः फिटनेसमध्ये राहा. म्हणजे तुम्हाला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज पडणार नाही आणि ते जर झालं, तर तुमच्या कुटुंबाला कोणताही त्रास होणार नाही. जर एक करती महिला हॉस्पिटलमध्ये असेल, तर त्या कुटुंबाचे काय हाल होतात, हे सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. तर खूप-खूप अभिनंदन आणि काँग्रॅच्युलेशन. या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल, की हा सुमंती देशमुख मॅडमचा वैयक्तिक बदल आहे. व्यक्तिपरत्वे प्रत्येकाचा वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो. तर धन्यवाद सुमंती मॅडम. आपला आज अनुभव शेअर केला. आज खूप जबरदस्त एनर्जेटिक एक्सरसाइज गाईडन्स केली आणि आपल्याला खूप साऱ्या हेल्दी, हॅपी, निरोगी आयुष्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. येस सर. मी थँक म्हणेन सर. माझे ग्रेट कोच